हिवाळा स्पेशल मस्त खमंग आणि टम फुगणारी मेथी पुरी बघा, एकदम छान अशी मस्त पुरी तयार झालेली आहे. कुणाकुणाला अशी हिवाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये दही आणि पुरी खायला आवडेल ते कमेंटमध्ये करून आवश्यक सांगा. त्याच्यासाठी एक मेथीची जुडी स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतली. त्यामध्ये 2 गव्हाचे मोठे चमचे पीठ घालून घेतले. 1 मोठा चमचा बेसन पीठ घातले. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, भरपूर तीळ, 1 चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हिंग आणि त्यामध्ये 1 उकळलेला बटाटा खिसून घालून घेतला. बटाट्यामुळे पुरीला खूपच छान टेस्ट येते. त्यानंतर त्यासाठी एक वाटण तयार केले. लसूण, आलं, जिरी आणि हिरवी मिरची. त्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा ओवा हातावर चोळून घालून घेतला आणि चवीनुसार मीठ घातले आणि 1 चमचा तेल घालून घेऊन हे सर्व पीठ छान असे मिक्स केले. एकदम चांगले हाताने मिक्स करायचं म्हणजे सर्व घातलेलं साहित्य आपलं छान मिक्स होतं आणि त्याला लागेल असे पाणी घालून हे पीठ घट्ट तयार करून घ्यायचं. पीठ घट्ट असले की पुऱ्या एकदम छान होतात. हे झाले पीठ आपले तयार. त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून त्या थोडंसं गव्हाचं पीठ लावून लाटून घ्यायच्या. तेलामध्ये तेल लावून अजिबात लाटायच्या नाही त्या, कारण पुऱ्या खूपच तेलकट होतात. त्याला पीठ लावून लाटायच्या म्हणजे पुऱ्या एकदम कोरड्या होतात. सर्व पिठाच्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि गॅसवर एका कढईमध्ये तेल घालून घेतलं आणि एकदम मंद गॅसवर टम फुगेल अशी ही पुरी काय केली, तळून घेतली. लालसर रंगाची आणि खमंग पुरी आपली तळून घेतली आणि ही झाली बघा मस्त मेथी पुरी तयार. एकदम झटपट आणि टेस्टी. असे छान छान आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.